नमस्कार, मी संकेत आवटे. नेमका टॅक्स स्लॅब आहे तरी काय? टॅक्समध्ये ज्या चेंजेस झाले त्या कशासाठी झालेत, किती झालेत, नेमका कोणाला याचा फायदा होणार हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एक रील मी बनवला होता, बऱ्याच लोकांचं त्यामधून मिसकम्युनिकेशन झालेलं आहे, बट त्या रिलेटेडच मी डिटेल व्हिडिओ हा सुद्धा बनवतोय आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की नवीन टॅक्स स्लॅब नेमका आहे तरी कसा, त्याचा फायदा कोणाला होणार, किती होणार आणि कसा होणार, सगळं आपण इन डिटेल बघणार. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. समजा 1 ते 4 लाख तुमचा इन्कम आहे किंवा 0 ते 4 लाख आपण याला म्हणू शकतो, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे टॅक्स लागणार नाही. पण जर तुम्ही 4 ते 8 लाख रुपये कमवताय तर तुम्हाला 5% टॅक्स भरावा लागणार. जर तुम्ही 8 ते 12 लाख रुपये कमवताय तर तुम्हाला 10% टॅक्स भरावा लागणार आणि 12 ते 16 लाख रुपयांसाठी 15% टॅक्स, 16 ते 20 लाखांसाठी 20% ते 20 ते 24 लाखांसाठी तुम्हाला भरावा लागेल 25% टॅक्स. आणि ओव्हरऑल जे कोणी 24 लाखापेक्षा जास्त कमवत आहेत त्यांना 30 लाख रुपये टॅक्स भरावा लागेल. आता हा पहिला जो आपल्याला कॉलम दिसतो यामध्ये अमाऊंट आहेत ज्या लाखामध्ये लिहिलेल्या आहेत आणि हा जो टॅक्स आहे हा पर्सेंटेजमध्ये. हे बेसिक लॉजिक तुम्हाला समजलं असेल. बरं, याच्या पुढे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 75,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन हा एक शब्द तुम्हाला कळाला असेल. हा शब्द काय आहे तर 75,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे तुम्ही जी अमाऊंट कमवली आहे त्यामधून 75,000 रुपये वजा केले जातील. ओके, ही पहिली कन्सेप्ट लक्षात घ्या. म्हणजे एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचंच झालं तर मी इथे 1 2 3 4 5 6 10 लाख रुपये कमवले, याच्यामधून मी हे 75,000 रुपये वजा करणार आहे. म्हणजे माझी कमाई 9,25,000 रुपये पकडली जाईल. सिंपल लॉजिक हे आहे. सो 9,25,000 रुपयांवर मला टॅक्स भरावा लागेल. यासाठी कंडिशन काय, तुम्ही सॅलरीड एम्प्लॉई असायला पाहिजे. जर तुम्ही नोकरदार असाल, नोकरी करत असाल, तुम्हाला पगार मिळत असेल तरच ही सवलत मिळणार आहे. ही कुठल्याही प्रकारे बिझनेसमॅनला सवलत मिळणार नाही. दुसरी गोष्ट, व्यवसाय करणाऱ्याला किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या लोकांना, नोकरी व्यतिरिक्त कुणालाही हे स्टँडर्ड डिडक्शन मिळणार नाही. ही एक गोष्ट लक्षात राहू दे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही सवलत कंपन्यांना मिळणार नाही, पार्टनरशिप फर्मला मिळणार नाही किंवा इतर कुठली LLP वगैरे जर तुमची लीगल एंटिटी असेल तर त्यांना ही सवलत मिळणार नाही. हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झालं. सो याचं कॅल्क्युलेशन होणार कसं हे मी तुम्हाला सांगतो. समजा तुमचा इन्कम 4 लाख आहे. 1 2 3 4 5 या 5 झिरो मी इथं दिल्या. 4 लाख रुपयाचा इन्कम आहे. टॅक्स माझा किती होईल, 0 होणार आहे. जर समजा 8 लाख रुपये माझा इन्कम आहे तर इथं मला 20,000 रुपये टॅक्स बसतो. परत याच्यापेक्षा मी पुढे गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगत जाईन. मला दाखवायचं आहे टोटल कॅल्क्युलेशन 12 लाख रुपये. आता 12 लाख रुपये जर माझी टोटल सॅलरी असेल, सॅलरीवाला व्यक्ती, तर पहिली गोष्ट काय होणार तर त्याचा इथं जो इन्कम आहे 3,25,000 पकडला जाईल. याच्या मागे कारण काय तर 75,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन पकडलं जाईल. सो ओव्हरऑल त्याचा जो टॅक्स बनतो तो बनतो 52,500 रुपये. मग तुम्ही म्हणाल 12 लाखापर्यंत फ्री म्हणतायत, टॅक्स लागणारच नाही म्हणतायत. हो, नक्कीच लागणार नाही. ही त्याला रिबेट मिळेल, म्हणजेच या अमाऊंटवर टॅक्स भरायची गरज नाही. आता पुढचा प्रश्न, माझा इन्कम त्याच्यापेक्षा जास्त जातोय. समजा 12 लाखाच्या ऐवजी अनेक 2 लाख रुपये मी इथे इन्कम वाढवला, 14 लाख रुपये झाला. मग तुम्ही काय म्हणणार तर पहिल्या 12 लाखावर 0 टॅक्स आणि वरचे जे 2 लाख रुपये आहेत त्याच्यावर फक्त 30,000, म्हणजे तुम्हाला 30,000 टॅक्स भरावा लागेल. असं बिलकुल नाहीये. तुम्हाला ओव्हरऑल 90,000 रुपये टॅक्स हा भरावाच लागणार आहे. महत्वाची गोष्ट ही समजते तुम्हाला. पुन्हा एकदा समजावून सांगतो. जर माझा इन्कम 7 लाख 8 लाख XYZ 8 लाख असेल तर 20,000 टॅक्स भरावा लागू शकतो. पण तुम्हाला इथं एक्झम्पशन दिल्यामुळे 12 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. पण जेव्हा तुमचा हा 4 लाखाचा स्लॉट असतो, इथे 4 लाखाचं कॅल्क्युलेशन पहिल्या केलं जाणार, 0 टॅक्स होणार. पुढच्या 4 लाखाचं कॅल्क्युलेशन 20,000 रुपये टॅक्स. परत पुढच्या 4 लाखाचं कॅल्क्युलेशन इथे तुम्हाला 40,000 रुपये टॅक्स. पुढच्या 4 लाखाचं कॅल्क्युलेशन 60,000 रुपये टॅक्स. परत जर मी इथे 4 लाख रुपये ऍड केले, याला 80,000 रुपये टॅक्स. विचार करा, इथं पण मी 4 लाखच कमवलेत पण इथं मला 80,000 द्यावे लागतात. इथं मी 4 लाखच कमवले पण इथं मला फक्त 20,000 द्यावे लागतात. इथं मला 0 रुपये द्यावे लागतात.
पण ज्या वेळेला तुमचा इन्कम 12 लाखापेक्षा जास्त जातो तेव्हा इथं तुम्हाला कुठलंही एक्झम्पशन मिळत नाही. जो काही टॅक्स बनतो तो तुम्हाला भरावा लागेल. बरं, याच्यावर आता सेज वगैरे बाकी सगळ्या गोष्टी ऍड होतात आणि ही अमाऊंट पुन्हा एकदा मोठी होते. अजून पुढच्या गोष्टी सांगण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही अजूनही प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं नसेल, प्रॉपर तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज नसेल किंवा असून सुद्धा गायडन्स नसल्यामुळे कुठेही कशाही SIP केलेत, म्युच्युअल फंड बाय केलेत, स्टॉक बाय केलेत किंवा वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये ओव्हर डायव्हर्सिफाय केलं किंवा कुठेतरी एकाच ठिकाणी सगळी अमाऊंट लावून ठेवले, असं असेल तर खूप मोठी रिस्क तुम्ही घेताय. त्यासाठी जर तुम्हाला आमची मदत हवी असेल, प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, गुगल फॉर्म भरू शकता, स्क्रीनवर नंबर आहे, इफ यू वॉन्ट कॉलही करू शकता. कमिंग बॅक टू द पॉइंट, सांगण्याचा मुद्दा हाच आहे की ज्यांचा इन्कम 12 लाखाच्या आत आहे त्यांनाच याचा फायदा होणार आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे जी गव्हर्नमेंटने केली. नो डाऊट जी गोष्ट चांगली आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, पण मला पर्सनली याचा काहीच फायदा होणार नाही आहे. ज्या व्यक्तीचा इन्कम 12 पेक्षा जास्त आहे डेफिनेटली त्याचे 12 आहेत तसे वाजणारच आहेत, कारण टॅक्समध्ये मेजर काहीही फरक पडणार नाही. कारण जेव्हा तुमचा इन्कम इथंही क्रॉस करून पुढे जातो, 24 लाखाच्या पुढे जाणार, तेव्हा तुम्हाला टॅक्स हा 30% प्रमाणे भरावा लागणार पुढच्या अमाऊंटवर. ऑब्वियस आहे. समजा इथे 1 कोटी इन्कम आहे, 1 2 3 4 5 6 7, टोटल इन्कम झाला तुमचा 1,24,00,000 रुपये. तर या 1,24,00,000 तुम्हाला 33 लाख रुपये टॅक्स भरावा लागणार. यामध्ये सेज आणि बाकी सगळे चार्जेस इन्क्लुडेड नाही आहेत. याचा अर्थ ही अमाऊंट खूप मोठी जाते. अप टू 37, 38, 40% हा टॅक्स जातो. GST वेगळा, बिझनेसमॅनसाठी 18% तो असतो, प्लस ही अमाऊंट असते ऑलमोस्ट 40%. 50% असाच इथं खर्च होतो मिनिमम एका बिझनेसमॅनचा. सो इमॅजिन करा टॅक्सेस किती मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं भरावे लागतात. म्हणून मेजर बिझनेसमॅन देश सोडून जात आहेत. आपलं देशावर प्रेम आहे, आम्हाला तर इथंच राहायचं आहे. सो सांगण्याचा मुद्दा यात एवढाच आहे की तुम्ही जो आत्ता टॅक्स भरणार आहात तो या टॅक्स स्लॅबप्रमाणे तुम्हाला भरता येणार नाही. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर न्यू टॅक्स रिजिमनुसार पुढच्या वर्षी हा टॅक्स भरता येईल. आता तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिमनुसारच टॅक्स फाईल करावा लागेल, जिथं ऑलमोस्ट 7 लाखापर्यंत ती अमाऊंट आपली टॅक्स फ्री होते. पण तिथून पुढे म्हणजे हे वर्ष पूर्ण झालं 2025-26 मध्ये तुम्हाला अशा प्रकारे टॅक्स फाईल करता येणार आहे. सो ज्या लोकांचा इन्कम 12 लाखाच्या आत आहे किंवा ऑलमोस्ट सगळ्यांनाच हा रिजिम फॉलो करावा लागणार आहे. कारण हळूहळू मागचे जे काही मल्टिपल ऑप्शन्स आपले होते ते बंद होत येतात. नवीन टॅक्स रिजिमनुसारच आपल्याला फायलिंग करायचं असतं आणि त्याचसाठी सगळ्यांनाच एका स्लॅबमध्ये आणण्यासाठी हा एक प्रयत्न सरकारचा छोटासा आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हरऑल सगळं मिळून बजेट तुम्हाला कसं वाटलं एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि टोटल बजेटचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, सगळ्यांपर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण सगळ्यांना समजू दे टॅक्स कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.